नमस्कार, मी कल्याणी. तुम्ही बघत आहात कल्याणीचा व्लॉग. तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज मी हॉस्पिटलला गेले नाही. कारण असं आहे की आज आत्या गेलेल्या आहेत फलटणला, तर त्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागली. कारण नितूला सांभाळायला घरी कोणी नाहीये. निखिल असणार, पण निखिलला पण काम आहे आणि ते दिवसभर तर नाहीत तिला सांभाळू शकत. त्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागली. मग आता सुट्टी घेतलीच आहे तर काहीतरी करायचं. त्यामुळे घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि आता ठरवलं की आपण बाहेर जाऊया कुठेतरी. त्या ठिकाणी नीतू पण बाहेर जाण्यासाठी तयार झालेली आहे. जायचं. आणि हे आहेत निखिल, ते पण तयार झालेत, पण ते जरा जरा अँग्री मॅन सारखे झालेत यामुळे की त्यांचे रुमाल सापडत नाहीयेत. आणि मी त्यांचे सगळे रुमाल एकत्र भिजत घालून स्वच्छ धुत असते, पण ते सापडत नाहीत म्हणून आता थोडेसे रागवलेत. पण मी म्हणते की त्यांना आपण नवीन घेऊया. चला. आत्या जाताना त्यांच्यासाठी मी पिठलं आणि चपाती करून दिली. सोबतच आमच्यासाठी पण पिठलं आणि चपाती बनवलेली होती. तर आता हे मी डब्यात घालून सोबत घेते. बघू वेळ भेटला तर कुठे खायचं किंवा मग घरी येऊन खायचं. सोबतच मी थोडी ग्रॅप्स घेतलेत, एक ॲपल घेतलं आणि एक ऑरेंज घेते. लहान बाळ सोबत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत असायला पाहिजेत. बाळाला कधीही भूक लागते. पाण्याची बॉटल भरून घेते. मला आधी माहीत असतं जायचंय तर मी कालच भरून ठेवलं असतं रात्री फ्रीजमध्ये, म्हणजे जरा थंड झालं असतं पाणी. कुठे बॉटल? ची बॉटल सापडलेली आहे, भरून घेते. तर आम्ही तयार आहे बाहेर जाण्यासाठी. काय काय तयारी केली ते तुम्हाला आता दाखवते. कारण बाहेर जायचं म्हटलं तर असंच उठून लगेच जाता येत नाही. लहान बाळ आपल्यासोबत आहे तर बऱ्याच गोष्टी सोबत घ्याव्या लागतात. दाखवते आता. घेतलाय नितूसाठी. ऊन वगैरे लागलं तर नितूचा रुमाल, त्यानंतर नितूचे डायपर, नितूसाठी एक एक्स्ट्रा ड्रेस, नितूची कॅप आहे, नितूचं वाईप्स, एक पेपर, त्यानंतर माझा स्टोल आणि इकडे खायची पिशवी घेतली आहे, ही माझी पर्स. हे सगळं सामान घेऊन आता जायचं. बाळाचं आणि आईचं मॅचिंग झालेलं आहे. नितूला मी जरा वेगळा ड्रेस घातलेला, पण तिने तो काढायला लावला आणि असं हे साधं घालून बसली. मग तिला असंच आवडते, कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, तिला जे आवडेल तेच घालायचं. लाईट बंद केलं का सगळं? नितून बाबा पुढे निघालेले आहेत. निघूया. आज नाश्त्याला काही बनवलेलं नव्हतं, तर नाश्ता पहिल्यांदा करायचा बाहेर कुठेतरी आणि मग जायचं पुढे. वर्क फ्रॉम होम वाल्यांची गाडी आठवड्यातून एकदाच पुसली जाते. गाडी बाहेर काढायचा विषयच येत नाहीये घरातून काम असल्यामुळं. मजा आहे ना? आम्ही पोहोचलेलो आहे काका हलवाई स्वीट्समध्ये. इथे काहीतरी आता नाश्ता करायचा आणि मग पुढे जायचं. या ठिकाणी आम्ही एक कचोरी घेतलेली आहे, एक व्हेज पॅटीस घेतलेलं आहे आणि आळूवडी घेतली आहे. नितूने रसमलाई मागितलेली, पण रसमलाईमध्ये मोठे मोठे पीस येतात त्यामुळे आम्ही अंगूर मलाई घेतली. मी आलेलो आहे कात्रज जवळ असलेल्या सच्चाई माता मंदिरामध्ये. आम्ही आलेलो आहे कात्रजमधील नारायण धाम मंदिरामध्ये. दर्शन घेऊन झालेलं आहे, छान दर्शन झालं आमचं. प्रसाद पण घेतलेला आहे. आता मंदिरातून जाऊन घरी आलेलो आहे. बाहेर 10-11 वाजताच एवढं ऊन लागतंय ना की परत फिरण्याची काय कॅपॅसिटी राहत नाहीये. तर 2 तासातच आम्ही लगेच माघारी आलो. आता घरी येऊन फ्रेश वगैरे झाले. घरीच आता जेवण करायचं. येताना दही आणि ताक घेऊन आले. मस्तपैकी जेवायचं आणि थोडीशी झोप काढायची.
आल्याला नित्तूचे बाबा कामाला लागले, दरवाजा लावून बसले. बाबा तुला काय हवंय? हा बाबा जेवण झालंय, जरा आता बरं वाटायला लागलंय. ह्या भांड्याला पण तेल लावून ठेवलं होतं उन्हात, थोडंसं घरातच ठेवलेलं. आता हे पण मस्त सुकलं तेलाने. घरी आहे तर आज दुपारी जरा झोपायचा असा विचार होता, पण नित्तू काही झोपत नाही, त्यामुळे मला पण झोप लागत नाही. तर जाऊ दे, जरा कामच करत बसते आता. घरातली थोडी साफसफाई किंवा कपडे वगैरे आवरायची अशी कामं काढून बसूया. या ठिकाणी नित्तूचा नेलपेंट लावायचा कार्यक्रम चालू आहे. कालच मी तिला लावलं होतं नेलपेंट, पण बॉटल दिसली की तिला पाहिजे होतं. आता सगळं रंगवून बसेल. नित्तू दे, ठेवून देऊया. हा नाही की नाही हा आता टाकून देणार मी ती बॉटल. बघ सगळं खराब होईल बाळा, प्लीज. आई रिक्वेस्ट करते ना, प्लीज म्हणली नाही. दूध तापायला ठेवलं आणि घरातली कामं करत बसलोय, तर इकडे दूधच आटून गेलं. हे पातेल्याला वरण दिसतो तिथपर्यंत दूध होतं, ते अर्धच राहिलं. आता मग त्याची बासुंदी करावी लागेल, कारण आटलेल्या दुधाचा चहा तर चांगला नाही लागत. त्याला माझ्याकडे आधीचं दूध होतं, तर त्या दुधाचा मी आता चहा बनवलाय. आज तुम्हाला स्पेशल चहा मिळणार आहे. लाईट लावा, मसाला टी घ्या पटकन. चला, थँक्यू सो मच. या ना खाली बसूया. तर पुन्हा एकदा मी आवरून तयार झालेली आहे बाहेर जाण्यासाठी. नित्तूला घेऊन जाणार आहे कुठेतरी गार्डनमध्ये. घराजवळच जायचं शक्यतो, कारण की आत्या असतील तर आत्या नित्तूला सांभाळतात आणि ती आत्यांच्याकडे चांगली राहते. तर आज आत्या नाही आहे, त्यामुळं ती दिवसातून 5 ते 6 वेळा सकाळपासून रडली असेल, काही ना काहीतरी छोटी मोठी कारणं काढून. मग घरी बसलं तर आणखीनच ती रडायला येतं, काही ना काहीतरी चालूच असतंय. त्यामुळे म्हटलं की चला बाहेरूनच जाऊन यावं. मग आता आणखी ठरवलंय जायचं कुठेतरी. बघू, इथेच जवळपास जाऊन यायचं गार्डनमध्ये एखाद्या. नित्तू आवरलं का तू? नाही आवरलं? कधी आवरणार? हां 5 मिनिटाने. हां चल लवकर. तयार झालेलो आहे आम्ही सगळेजण आणि निघतोय आता बाहेर जायला. नित्तू छान खेळणार ना मुलांसोबत? हा छान खेळणार ना मुलांसोबत? चला चला. मी आलेलो आहे आता बाणेश्वर टेम्पलला. बाणेरमध्ये जे आहे पांडवकालीन गुफा आहे या ठिकाणी. चला जाऊया. आणि आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलेलो आहे. हे बाणेरमध्ये असलेले बाणेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे की शंकराची मूर्ती आहे त्या ठिकाणी. आणि हे मंदिर आहे ते पांडवांनी बांधलेलं आहे, त्यामुळे हे गुफेत आहेत आणि जसं पूर्वी होतं तसंच सेम टू सेम आहे. 12व्या शतकामध्ये पांडव जेव्हा अज्ञातवासात होते त्यावेळी ते या ठिकाणी काही काळ राहिले होते आणि त्यांनी शंकराची मूर्ती स्थापन केलेली आहे या ठिकाणी. मंदिरात येऊन खरंच खूप छान वाटलं. मस्त असं मंदिर आहे. बाणेश्वर मंदिरापासूनच जवळच अगदी काही पायऱ्या चढल्या की तुकाई देवीचं मंदिर लागतं. तर चला जाऊया त्या मंदिरामध्ये. चला, आत्ताच मंदिरातली आरती झाली. जरा लवकर आलो असतो तर आरती पण मिळाली असती. नित्तूचे बाबा चढत आहेत नित्तूला घेऊन.
आत्ताच घरी आलो, जरा अजून फ्रेश पण नाही झालेलो, येऊन जरा पडलेच होते कारण की गाडीवरती खूप कंटाळा आला, रस्त्याने खूप ट्रॅफिक पण लागलं, नित्तू पण गाडीवरच झोपी गेली. तर घरी येऊन जरा पडले आणि आता ब्लॉगचं एंडिंग करते. त्यानंतर आता जेवण बनवायचं आणि मग परत झोपायचं. तर चला मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये.